नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज पवार आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपल्या चॅनलचं नाव आहे धीरज सर्स क्लास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी या 7वी विषयाच्या जो काही आपला पाठ आहे, नवीन पाठ, ज्या पाठाचं नाव आहे श्यामचं बंधुप्रेम. बघा, इयत्ता 7वीचा हा आपला पाठ जो आहे, या पाठाचा आपण भाग क्रमांक 1 जो आहे, हा भाग क्रमांक 1 बघणार आहोत. बघा, आपण अनेक वेळा काही गोष्टी ऐकत असतो. अगदी त्याच प्रकारे या पाठामध्ये देखील आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे. आता ती गोष्ट काय असणार आहे, कशी असणार आहे, तत्पूर्वी आपण या पाठात काय काय बघणार आहोत. तर बघा, आपण या पाठामध्ये सर्वप्रथम लेखकांचा परिचय बघणार आहोत की या पाठाचे लेखक कोण कोण आहेत, किंवा या पाठाच्या लेखकांचं नाव काय आहे, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू किंवा त्यांचं एकूणच जे काही जीवनाची वाटचाल आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर आपण पाठाचा सारांश बघणार आहोत की या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर या पाठामधील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या पाठाला, ज्याचं नाव आहे श्यामचे बंधुप्रेम. आता हा पाठ आपण सुरू करत आहोत. चला, तर श्यामचे बंधुप्रेम पाठ क्रमांक 2. बघा, या पाठाचे जे काही लेखक आहेत, या लेखकांबद्दल आपण अगोदर माहिती घेऊया की हे लेखक कोण आहेत, यांचं नाव काय आहे. तर या पाठाचे लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने, म्हणजेच यांना आपण साने गुरुजी असं म्हणतो. आपण सर्वांनी साने गुरुजी हे नाव ऐकलं असेल. या साने गुरुजींचं संपूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. आता यांचा जो जन्म आहे, हा यांचा जन्म 1899 साली झालेला आहे, आणि त्यांचा मृत्यू 1950 साली झालेला आहे. म्हणजेच त्यांचा जो जन्म आहे तो 1899, हा जो काळ आहे, हा काळ इंग्रजांचा काळ आहे. या काळामध्ये इंग्रज आपल्या भारतामध्ये होते, आणि त्यांचा मृत्यू 1950 साली झालेला आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 3 वर्षानंतर यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे थोडक्यात यांचा जो काही जीवनाचा काही काळ जो आहे, हा जीवनाचा काही काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांनी आपला काही जीवनाचा काळ व्यतीत केलेला आहे, घालवलेला आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन केलेले आहे. तसेच वैचारिक लेखनही केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. बघा, त्यांची कोणकोणती पुस्तके सांगितलं बघा. त्यांचं ललित लेखन प्रचलित आहे किंवा प्रसिद्ध आहे. त्यांचं वैचारिक लेखन प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांची श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे ही जी काही पुस्तकं आहेत, ही पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत आपल्या भारतामध्ये. आणि आता हा जो पाठ आहे श्यामचे बंधुप्रेम, या पाठाबद्दल म्हणायचं झालं तर लेखक जे आहेत साने गुरुजी, त्यांनी हा काही जो पाठ लिहिलेला आहे, आता हा पाठ कुठून घेतलेला आहे, तर श्यामची आई या पुस्तकामधून हा जो पाठ आहे श्यामचे बंधुप्रेम, हा पाठ घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण आता बघूयात पुढे की या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी, लहान म्हणजे छोट्या, आणि भावंड, भावंड म्हणजे बहीण किंवा भाऊ, याला आपण भावंडे असं म्हणतो. तर त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा आणि प्रेम
आपुलकी आणि प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. बघा, भावंडांना एकमेकाविषयी असणारं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे तर सांगितलंच आहे. त्याचबरोबर आईने मुलांना दिलेली शिकवण, जे आपले आई वडील आहेत, तशीच श्यामची आई देखील आहे. त्या आईने आपल्या या लहान भावंडांना किंवा या आपल्या मुलांना जी काही शिकवण दिलेली आहे, जे काही संस्कार दिले आहेत, या संस्कारांचं हृदयस्पर्शी वर्णन. हृदयस्पर्शी म्हणजे काय, तर आपल्याला हृदयापर्यंत पोहोचेल अशा काही भावना या कथेमधून, या पाठामधून, या गोष्टीमधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आपण पुढे जाऊयात, आपल्या पाठाबद्दल अधिक माहिती घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे की तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकमध्ये बघा एकच चित्र दिलेलं आहे पाठाचं. या एका चित्रावरून पाठ शिकवणं थोडंसं अवघड होईल, म्हणून मी काय केलेलं आहे की या पाठात जेवढे प्रसंग आहेत त्या प्रसंगानुरूप मी काही चित्र बनवून आपल्यासमोर दाखवत आहे. थोडीशी त्यासाठी मेहनत लागते, थोडंसं कष्ट, वेळ वाया जातो म्हणजेच त्यासाठी थोडा वेळ लागत असतो. आणि हे चित्र बनवून त्या प्रसंगाला अनुरूप सुटेबल असं चित्र बनवणं ते देखील थोडं वेळखाऊ असतं. पण आपल्या सर्वांना पाठाचं योग्य आकलन व्हावं, व्यवस्थित माहिती व्हावी, पाठ समजावा, या उद्देशाने मी प्रत्येक प्रसंगानुरूप काही चित्र त्या प्रसंगाला सुटेबल असतील अशी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पाठ बघतच त्या चित्रांचा देखील आनंद घेऊयात. तत्पूर्वी एक सर्वांना विनंती आहे की आपल्याला हे जर आपले जे काही मी पाठ शिकवतोय, एक्सप्लेनेशन करतोय, ते जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया आपला हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या अनेक विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करावा. त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही अडचण असेल पाठाबद्दल, पाठ आवडला असेल तरीही कमेंट्स करा. पाठामधील काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तरीही कमेंट्स करा. आणि आता आपण आपल्या चॅनलला अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न करूयात. तर चला आपण पाठाला सुरुवात करूयात. मे महिना जो आहे बघा, आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार आपल्याला जे काही कॅलेंडर मिळतं त्यामध्ये एकूण 12 महिने असतात. या 12 महिन्यांमध्ये या 12 महिन्यांमध्ये जो एक महिना आहे, 5वा महिना, तो महिना म्हणजे मे महिना. या मे महिन्याची सुट्टी संपवून मी परत दापोलीस शिकावयास आलो. बघा, आता ही कथा जी आहे ही कथा आहे श्यामची. श्याम मे महिन्याची सुट्टी संपवून, म्हणजे मे महिन्याची सुट्टी त्याची संपलेली आहे. आपल्याला देखील मे महिन्यामध्ये शाळेला सुट्टी पडते. अगदी त्या काळातही मे महिन्याला विद्यार्थ्यांना सुट्टी असायची. आणि ती मे महिन्याची सुट्टी संपवून जो श्याम जो आहे हा परत दापोलीस शिकावयास आला. दापोली हे त्या काळातलं एक गाव होतं. सध्या दापोली हा एक रत्नागिरी जिल्ह्यातील, रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. पण त्या काळात ते छोटंसं गाव होतं. आणि जो श्याम आहे हा आपल्या गावावरून महिन्याची सुट्टी संपवून मे महिन्याची दापोलीला पुन्हा शिकावयास गेला होता. कारण सुट्टी संपलेली आहे, आता शाळा सुरू झालेली आहे. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. बघा, मे महिना संपला की जून महिना सुरू होतो आणि जून महिन्याच्या सुरुवात झाली की हळूहळू पावसाचे वेध लागतात किंवा पावसाच्या येण्याची हळूहळू चाहूल लागते. तर पावसाळाही सुरू झालेला होता. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तप्त म्हणजे गरम, उष्ण, गरम म्हणजेच तप्त. तर या तप्त जमिनीला मेघ म्हणजे काय? मेघ म्हणजे ढग. मेघ म्हणजे ढग, आपण त्याला मेघ असं म्हणतो. तर हे जे मेघ आहेत, हे मेघ या जमिनीला
काय करू लागले? शांतवू लागले. शांतवू लागले म्हणजे शांत करू लागले. बघा, एखाद्या गरम वस्तूवरती पाणी टाकलं की ती वस्तू हळूहळू थंड व्हायला लागते. अगदी त्याच प्रकारे की हे जे काही पावसाचे थेंब आहेत, हे थेंब किंवा हे जे मेघ आहेत, जे पावसाच्या अगोदर जे ढग येतात, हे ढग आल्यावरती पाऊस पडतो आणि त्यामुळे ही जमीन आता हळूहळू थंड होऊ लागते. तापलेल्या जमिनीवर तापलेल्या म्हणजे काय? गरम झालेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. वास म्हणजे सुगंध. वास म्हणजे काय? तर सुगंध. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पहिला पाऊस पडतो, वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा पहिला पाऊस पडतो, तेव्हा तो पहिला पाऊस पडल्यावर त्या पावसाचे जेव्हा थेंब या गरम मातीवरती किंवा तापलेल्या या जमिनीवर पडतात, तेव्हा एक वेगळा असा सुगंध पसरत असतो सगळीकडे. आणि हा सुगंध फक्त आणि फक्त पहिल्या पावसाच्या पहिल्या दिवशी आपल्याला अनुभवायला मिळत असतो. अगदी सुंदर असा तो सुगंध असतो. अनेकांनी तो सुगंध घेण्याचा आस्वाद घेतला असेल, त्याचा अनुभव घेतला असेल. मीही अनेक वेळा पहिल्या पावसाच्या पहिल्या दिवशी जेव्हा तो पहिला पाऊस पडत असतो, तेव्हा त्यातून तो पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात आणि त्यातून जो काही सुगंध येतो, वास सुटतो, तो देखील मी अनुभवला आहे. आपण सर्वांनी अनुभवला असेल. नसेल अनुभवला तर अनुभवा. फार छान अनुभव असतो तो. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटतो. रम्य म्हणजे छान असा सुंदर सुवास सुटत असतो. गंधवती पृथ्वी. बघा, पृथ्वीला काय नाव दिलेलं आहे? गंधवती पृथ्वी. या वचनाची त्यावेळेस आठवण येते. बघा, गंधवती पृथ्वी. गंध म्हणजे काय? तर सुवास. आणि वती म्हणजे धारण केलेली. अशी पृथ्वी जिने हा जो सुवास आहे, हा सुवास धारण केलेला आहे, म्हणजे तिच्या अंगी हा सुवास आहे. या वचनाची, वचन म्हणजे हे एक वाक्य आहे, या वाक्याची त्यावेळेस आठवण येते. फुला फळांत जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. बघा, फुलं आहेत, फळं आहेत. या फुलांमध्ये आपल्याला माहिती आहे विविध सुवासाची, विविध वासाची फुलं असतात. सुंदर असे वास या फुलांचे असतात, फळांचे असतात. या फुलांमध्ये, या फळांमध्ये जो काही रस आहे, जो काही गंध आहे, गंध म्हणजेच सुवास, हा सर्व सुवास येतो कुठून? तर तो येतो पृथ्वीच्या पोटामधून. कारण ही जी काही झाडं आहेत फुलांची आणि फळांची, ही सर्व जमिनीत उगवलेली असतात आणि जमिनीतूनच या झाडांना जे काही पोषक द्रव्य आहेत, जे काही अन्न आहे, जे काही घटक आहेत, हे सर्व या मातीमधून या झाडाला मिळत असतात आणि आपोआपच या पृथ्वीमधून, या मातीमधूनच जे काही घटक झाडाला मिळतात, त्यामधूनच हा जो रस आहे, हा जो गंध आहे, हा झाडांना मिळत असतो. चला आपण पुढे बघूयात. बघा, तापलेल्या जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा एक सुंदर सुवास सुटत असतो आणि हा जो काही सुंदर सुवास आहे किंवा फुला फळांमधला जो काही रस आहे, जो काही गंध आहे, हा पृथ्वीच्या पोटामधला असतो. पृथ्वीच्या पोटामधला म्हणजेच काय? तर या पृथ्वीच्या किंवा या जमिनीमधून, मातीमधून तो येत असतो. बघा, मी चित्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पृथ्वी दाखवलेली आहे, ही पृथ्वी आहे आणि याच्यावर जी काही फुलं आहेत, जी काही फळं आहेत, या फुलांमध्ये आणि फळांमध्ये जो काही फळांमध्ये रस असतो, फुलांमध्ये सुगंध असतो, गंध असतो, हा सर्व कुठून येतो? तर हा सर्व येतो या पृथ्वीच्या पोटामधून. तर हा सर्व सुगंध, गंध आणि रस या पृथ्वीच्या पोटामधला असतो. आपण आता पुढे जाऊयात. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. बघा, चित्र फार सुटेबल दिलेलं आहे. आपलं एक आपलं जे काही घर असतं, ग्रामीण घर, या घरामधला एक लुक दिलेला आहे मी एक. आणि जशी आई असते आपली, अगदी त्या प्रकारेच एक स्त्री दाखवलेली आहे. आता काय सांगितलंय बघा, घरून येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. निश्चय म्हणजे काय? बघा, तर निश्चय म्हणजे एक निर्णय केला होता मी, एक निर्णय घेतला होता. तर तो निर्णय काय होता? एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता.
जेव्हा श्याम सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा घरी होता तो, त्यावेळेला काय झालं होतं की त्याचा लहान भाऊ जो आहे, हा लहान भाऊ सदऱ्यासाठी, सदरा म्हणजे काय तर शर्ट, त्या काळामध्ये शर्टला सदरा असे म्हणायचे. तर शर्टसाठी, या सदऱ्यासाठी हट्ट हट्ट धरून बसलेला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, समजूत घालणे म्हणजे काय, त्याला समजवत होती आई. आणि त्या समजवताना आई म्हणाली की तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. बघा, आई म्हणाली होती की तुझे अण्णादादा मोठे होतील. अण्णादादा, अण्णा म्हणजे काय तर मोठा भाऊ. या मोठ्या भावाला काही ठिकाणी अण्णा असा शब्द वापरला जातो. तर अण्णादादा जेव्हा मोठा होईल आपला दादा, आणि रोजगारी होईल, रोजगारी होईल म्हणजे काय तर तो कमवायला लागेल, नोकरीला लागेल, त्याला जेव्हा पैसे मिळतील, पगार मिळेल, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी काय करेल, आपण तुला नवीन सदरा शिवू, आता तू हट्ट धरू नकोस, असं आई जी आहे, ही आई श्यामच्या लहान भावाला जेव्हा समजावत होती तेव्हा ती म्हणाली. पुढे बघूयात मित्रांनो. माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. बघा, बंड हा जो शब्द आहे, बंड म्हणजे त्याचा वापर किंवा जास्त त्याचा बोलबाला नव्हता. आज आपण बघतो की आपल्याला आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा आपला वाढदिवस असेल, त्यावेळी आपल्याला कपडे घेतले जातात. दिवाळी आली की आपण कपडे घेतो. एखादा सण आला, नवरात्री आली किंवा गणेशोत्सव आला किंवा दसरा आला, तर आपण आपल्याला आपले आईवडील कपडे घेत असतात. वर्षातून आपण 3-4 वेळा तर कपडे घेत असतो. आपल्या घरात भरपूर कपडे साठलेले असतात. परंतु त्या काळामध्ये कपड्यांना काही विशेष जास्त महत्त्व नव्हतं. कपडे ही फक्त एक प्राथमिक गरज म्हणून ओळखली जायची. आता ती एक प्राथमिक गरज झालेली नसून ते आपल्या जीवन व्यवहारासाठी बनलेली एक महत्त्वाची वस्तू झालेली आहे. परंतु त्या काळात या कपड्यांची जास्त बोलबाला नव्हता, जास्त चर्चा नसायची, म्हणजेच त्याचे बंड माजलेले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. बघा, आज आपण सहजासहजी आपल्याला कोट मिळत असतो. आपण विविध कार्यक्रमांमध्ये, लग्न असेल कोणाचं काय असेल तर आपण कोट घालून जातो. परंतु लेखक जो आहे म्हणजेच साने गुरुजी जे आहेत ते म्हणतात की त्या काळात आम्हाला कोट म्हणजे काय तो माहितीच नव्हता. सदरा ही वर्षात 2 वर्षांनी नवीन मिळायचा. बघा, शर्ट तो देखील आहे, तो वर्षात 2 वर्षांनी, म्हणजे एखाद्या वर्षाला दरवर्षी किंवा वाढदिवस झाला की तिथं त्यांना सदरा वगैरे काही शर्ट मिळत नसायचा. 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर त्यांना काय व्हायचा, तो सदरा मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचो. बघा, काय सांगितलंय की थंडीचे दिवस जर आले तर या थंडीच्या दिवसामध्ये फार थंडी असते. आणि तो काळ म्हणजे जवळपास 150-200 वर्षापूर्वीचा जो काळ आहे, 200 वर्षापूर्वी, जवळपास 100-150 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. तर त्या काळामध्ये हवामानही तितकंच चांगल्या प्रकारचं असेल, थंडीही खूप जास्त पडत असेल. आणि त्या काळामध्ये मग शाळेत जाताना लेखक जो आहे तो काय करायचा की धोतर जे आहे ते धोतराची चौघडी म्हणजे घडी, 4 घड्या करून ते गळ्यामध्ये गुंडाळून बांधून शाळेत जायचा. मफलर नव्हते. बघा, आता या चित्रामध्ये हा जो आहे हा मफलर आहे. मफलर नव्हते, ही अशी जॅकेटे नव्हती किंवा गरम कोट त्या काळामध्ये नव्हते. गरम कोट म्हणजेच काय तर अशा प्रकारचे जॅकेट्स जे आहेत हे त्या काळामध्ये नसायचे, असं लेखक म्हणतो आहे. पुढे बघूया. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. बघा, धाकटा भाऊ जो तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसतो बघा, एक असा एक विद्यार्थी, एक मुलगा, मी तिथं एक इमॅजिन केलाय की अशा प्रकारे असू शकतो. धाकट्या भावाचा सदरा फाटलेला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. बघा, तुम्हाला चित्रामध्ये या ठिकाणी एक ठिपका दिसतोय निळ्या रंगाचा. त्याच प्रकारे अजूनही तिथं पिवळ्या रंगाचा ठिपका आहे. तो ठिपका नसून फाटलेल्या कपड्याला दुसऱ्या एखाद्या टाकाऊ कपड्याचा एक तुकडा त्या ठिकाणी शिवायचा, म्हणजेच गाबड्या लावणे. त्याला अजून एक शब्द आहे
ठिगळ लावणे. ठिगळ म्हणजे काय, तर फाटलेल्या कपड्यावरती दुसरा कपडा जोडणे म्हणजेच ठिगळ लावणे. त्यालाच आपण गाबड्या लावल्या असं देखील म्हणत असतो. तर आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलेलो होतो. की आपल्या भावाला जो आहे, हा जो आपला भाऊ आहे, या भावाला आपण काय करूया, एक नवीन काहीतरी कपडा किंवा काहीतरी एखादा शर्ट जो आहे, हा शर्ट शिवून न्यायचा असा मी ठरवून आलेलो होतो. परंतु पैसे कुठून आणायचे? आता ठीक आहे, शर्ट तर शिवायचं आहे, कपडा शिवायचा आहे, परंतु एक मोठा प्रश्न होता, पैसे कुठून आणायचे? एखादी गोष्ट जर आपण घ्यायची म्हटलं तर ती घ्यायसाठी आवश्यक असतो तो म्हणजे पैसा. तर तो पैसा आणायचा कुठून, असं लेखकाच्या मनामध्ये आता श्यामच्या मनामध्ये विचार आलेला आहे. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत असत. आता बघा, श्याम जो आहे, चे जे वडील आहेत, हे वडील त्याच्या गावामध्ये एक काम करायचे. ते काम काय असायचं, खोत असायचे, खोत होते श्यामचे वडील. आता खोत म्हणजे काय, तर स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळामध्ये ब्रिटिश आपली जे राज्य करायचे, हे राज्य करण्यासाठी ब्रिटिशांना पैसा लागायचा. मग जसा आज आपण टॅक्स भरतो कुठल्याही गोष्टीवर, तसं त्या काळामध्ये शेतीवरती टॅक्स द्यावा लागायचा ब्रिटिशांना. आणि हा टॅक्स मग कोण घेणार, तर गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्ती जो असायचा, तो या गावातील शेतकऱ्यांकडून टॅक्स कलेक्ट करायचा, तो टॅक्स गोळा करायचा, कर, आणि तो गोळा करून मग जाऊन ब्रिटिशांच्या कार्यालयामध्ये तो तिथं जमा करायचा. तर त्याला म्हणायचे खोत. आजही कोकणामध्ये खोत नावाची जी काही परंपरा आहे ती चालू आहे. तर हे काम श्यामचे वडील करायचे. तर श्यामच्या वडिलांनी जो काही गोळा केलेला पैसा आहे तो कार्यालयात जमा करण्यासाठी श्यामचे वडील दापोलीला कोर्ट कचेरीमध्ये जात असायचे. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. बघा, आता जेव्हा श्यामचे वडील दापोलीला यायचे त्यावेळेला काय व्हायचं, की आपला मुलगा आता बाबा घरापासून लांब आहे, आपण तर त्याला काय खातोय काय नाही हे तर बघू शकत नाही, कारण घरापासून त्याचं अंतर लांब होतं. पूर्वीच्या काळी लहान लहान खेड्यांमध्ये शाळा नसायच्या. मग जर शाळा शिकायची असेल तर गावापासून दूर एखाद्या मोठ्या गावामध्ये जावं लागायचं जिथे शाळा असेल. अगदी त्याचप्रमाणे श्याम आपल्या गाव सोडून दापोली शिकण्यासाठी आलेला होता. आणि घर सोडलं की सर्वात मोठी जी पंचायत असते किंवा जी काही संकट आहे ते म्हणजे जेवणाचं. ही जेवणाची व्यवस्था होणं फार अवघड होतं. तर त्या काळातही श्यामला जेवणासाठी काही मिळत असेल किंवा नसेल, किंवा त्याला शाळेच्या वस्तूंसाठी काही पैसे वगैरे लागत असतील, किंवा चल काहीतरी खाऊसाठी पैसे लागत असतील, म्हणून श्यामचे वडील श्यामला जेव्हा दापोलीस जेव्हा वडील यायचे तेव्हा ते वडील श्यामला कधी आणा कधी 2 आणे द्यायचे. बघा, आणा 2 आणे हे जे आहे हे पैशाचे एक पैशाचं नाव किंवा एक प्रकार आहे. आता आपण त्याला पैसे म्हणतो, त्या काळामध्ये आणे. आणे म्हणजे काय, बघा आता आपल्याकडे 1 रुपया असतो. हा 1 रुपया जो आहे, हा 1 रुपया म्हणजेच काय, तर 100 पैसे. आता 100 पैसे त्यातला 1 पैसा म्हणजे हा, 2 पैसे, 3 पैसे, त्यानंतर 5 पैसे, हे 5 पैसे आहेत. नंतर आले हे 10 पैसे, या प्रकारे 10 पैसे असायचे, हे पण 10 पैसे आहेत. नंतर 20 पैसे. तर या सर्वांच्या अगोदर हा जो 1 आणा आहे, हा असा 1 आणा किंवा 2 आणे म्हणजे 1 पैसा किंवा 2 पैसे. बघा, आमचा जो काळ होता, या आमच्या काळामध्ये या 5 पैशाला 5 गोळ्या यायच्या किंवा 5 चॉकलेट यायचे. म्हणजे त्या काळामध्ये आमच्या काळामध्ये या 5 पैशांच्या चलनाचा वापर व्हायचा, पैशांचा वापर व्हायचा. आणि आताचा जो काळ असा आहे की आता 1 रुपया जरी मिळाला तर 1 रुपयामध्ये एक छानसं असं चॉकलेट येत नाही. परंतु तो काळ फार पूर्वीचा असल्यामुळे त्या काळामध्ये श्यामचे वडील श्यामला खाऊसाठी आणा 2 आणे द्यायचे. खाऊच्या पैशांमधील 1 पैसाही खाऊमध्ये
न खर्च करण्याचे मी ठरवले. आता काय केलंय श्यामनी? ठरवलं की आता जे काही वडील किंवा बाबा जे काही पैसे देतील ते पैसे आपण खर्च करायचे नाही, असं त्याने ठरवलं. आता ते का ठरवलं आपण पुढे बघूया. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. ज्येष्ठ महिना मराठी किंवा हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिना जो आहे, या ज्येष्ठ महिन्यामध्ये हा ज्येष्ठ महिना असतो आणि या ज्येष्ठ महिन्यामध्ये काय झालेलं आहे, लेखकाची शाळा सुरू झाली होती. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. बघा एक सण सांगितलेला आहे, त्या सणाचं नाव आहे गणेश चतुर्थी. या गणेश चतुर्थी येण्यासाठी अजून 3 महिने बाकी होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला. म्हणजे बाबा जेव्हा यायचे तेव्हा ते पैसे 1 आणे 2 आणे द्यायचे. असे 3 महिन्यामध्ये बाबा जितके वेळा आले तितक्या वेळा त्यांनी जेव्हा जेव्हा पैसे श्यामला दिले, श्यामने ते पैसे साठवले आणि जवळपास श्यामकडे रुपया, रुपया म्हणजे 1 रुपया, 1 रुपया श्यामकडे जमा झालेला होता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केलं. म्हणजे श्यामनी असं मनात निर्धार केलेला होता, निश्चय केलेला होता की ज्या वेळेला आपण गणेश चतुर्थीला आपल्या गावाला जाऊ तोपर्यंत आपल्या लहान भावासाठी, बघा धाकट्या हा शब्द आलेला आहे. धाकट्या म्हणजे काय तर लहान, धाकट्या म्हणजे लहान भाऊ. तर लहान भावाला धाकटा भाऊ असं म्हटलं, तर या धाकट्या भावासाठी आपण कोट किंवा सदरा शिवून नेऊयात, नवीन शिवून नेऊयात असं त्याने निश्चय केलेला होता. ध्येयावर डोळे होते. ध्येय, ध्येय म्हणजे काय तर आपण जे ठरवलेलं आहे, ठरवलेली गोष्ट जी आहे, जो निश्चय केलेला आहे त्याला म्हणतात ध्येय. तर त्याचं ध्येय काय होतं श्यामचं की आपल्या भावाला नवीन सदरा किंवा कोट शिवून न्यायचा. तर या गोष्टीवर त्याचे डोळे होते. डोळे होते म्हणजे काय, लक्ष होतं त्याच्या डोक्यामध्ये, तो विचार होता. रोज पैसे मोजत होतो. जे काही पैसे त्याच्याकडे साठले होते ते रोज रोज मोजायचा की बाबा चला किती साठलेत किती नाहीत म्हणून. गणेश चतुर्थी जवळ आली होती. बघा गणेश चतुर्थी म्हणजे गणेशोत्सव. आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव फार मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. आजही महाराष्ट्रातील कोकण भाग जो आहे, या कोकण भागामध्ये, या कोकणामध्ये 2 सण फार महत्त्वाचे असतात, फार मोठे असतात. त्यातला एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा म्हणजे आपण त्याला म्हणतो शिमगा. आणि शिमगा म्हणजेच काय तर होळी. हा होळीचा सण जो आहे, हा होळीचा सण आणि त्यालाच आपण शिमगा असं म्हणतो. तर हा शिमगा आणि हा गणेश चतुर्थीचा सण जो आहे, हा कोकणामध्ये, हे 2 सण जे आहेत, हे 2 सण कोकणामध्ये फार प्रसिद्ध आहेत. कोकणवासीय जे आहेत, हे कोकणवासीय काय या सणाला खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. अनेक शहरामध्ये गेलेले काही गावातील लोक असतात, ते गावातील लोक या सणाला आपल्या गावी, मूळ गावी परत येतात आणि एकत्र कुटुंब हे सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतात. तर आता हा जो गणेश चतुर्थीचा जो सण आहे, हा सण जवळ येत होता, चतुर्थी जवळ येत चालली होती. मज जवळ, मज मज म्हणजे माझ्या, माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे म्हणजे 1 रुपया 2 आणे जमा झालेले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्याचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील, असा प्रश्न श्यामच्या मनात आलेला होता. की मी म्हटलं की कोकणामध्ये जो काही गौरी गणपती किंवा गणेशोत्सव आहे, हा मोठा सण आहे आणि या सणाला काय होतात की लहान मुलांना वगैरे त्यांचे आई वडील काय करत असतात, नवीन कपडे शिवत असतात, परंतु माझ्या भावाला आता कोण शिवेल, असा प्रश्न श्यामच्या मनात आलेला आहे. तर तो म्हणतो माझ्या भावाला मी शिवून देईन. म्हणजे जो माझा लहान भाऊ आहे त्याच्यासाठी मी स्वतः नवीन कपडे शिवून नेईल, असा त्याने मनात विचार केलेला आहे. पुढे बघूयात. मी शिंप्याकडे गेलो. बघा शिंपी, शिंपी म्हणजे काय तर टेलर, जो काय करतो आपले कपडे शिवतो. बरोबर, आपले कपडे जो शिवतो त्याला आपण टेलर म्हणतो. परंतु त्या काळामध्ये, आता टेलर हा शब्द जास्त वापरात आहे, परंतु टेलरला मराठीमध्ये शिंपी असं म्हणतात. तर हा जो श्याम आहे हा काय कुठे गेला आहे
शिंप्याकडे गेला. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. भावाच्या वयाचा म्हणजे त्याचा भाऊ तिथे होता का दापोलीला? तर नाही. मग त्याच्या भावाचं कपडे कसे शिवायचे? कोणतं माप द्यायचं? मेजरमेंट कसं घेणार? तर माझ्या भावाच्याच हाईटचा किंवा तब्येत जसा सेम असेल, त्याची जशी फिजिकल जी काही साईज आहे ती जशी असेल अगदी त्याच प्रकारे त्याने एक मुलगा शोधला आणि तो मुलगा त्या शिंप्याकडे तो श्याम घेऊन गेला. त्याच्या अंगाचा कोट मी शिवावयास सांगितले. अंगाचा म्हणजेच काय? तर मापाचा. अंगाचा म्हणजे मापाचा आणि मापाचा म्हणजेच काय? तर मेजरमेंटचा. कोणता? तर आपल्या लहान भावाच्या मापाचा कोट त्याने शिवावयास सांगितले श्यामने. त्यासाठी 2 वार कापड घेतले. वार बघा आता, वार म्हणजे काय? तर वार सोमवार मंगळवार हा वार नाही. आता आपण काय करतो, कपडा जर मोजायचा असेल तर कपडा हा मीटरमध्ये मोजतो, बरोबर आहे ना? परंतु त्या काळामध्ये मीटर हे जे काही साधन जे आहे कपडे मोजण्याचं एकक जे आहे ते त्या काळात प्रचलित नसेल किंवा वापरत नसेल. त्यामुळे 2 वार असं म्हटलेलं आहे. म्हणजेच 2 मीटर. थोडक्यात त्यांनी कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. अस्तर म्हणजे काय? सर्वांना माहिती असेल. एखादा जो कपडा शिवायचा त्या कपड्याच्या आतमधून लावण्यासाठी दुसरा एक कपडा असतो, त्याला आपण अस्तर असं म्हणतो. तर त्याने अर्धा वार अस्तर घेतलं. कोट तयार झाला. कोट शिवून तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. जवळच्या पैशात म्हणजेच काय? श्यामकडे किती पैसे होते? 1 रुपया 2 आणे जमा झाले होते. या 1 रुपया आणि 2 आण्यामध्ये सगळा खर्च झालेला आहे. म्हणजे कोट शिवण्यासाठी एकूण 1 रुपया 2 आणे संपूर्ण पैसे खर्च झालेले आहेत. तेवढे त्याच्याकडे पैसे सगळे होते. हातात कोट घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. डोळे अश्रूंनी न्हाणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. बघा, हा जो आहे हा वाक्प्रचार आहे. काय आहे हा? वाक्प्रचार. वाक्प्रचार काय आहे? डोळे अश्रूंनी न्हाले म्हणजेच डोळ्यामध्ये अश्रू आले असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर श्यामने जो काही निश्चय केलेला होता की आपल्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा, त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे त्याने जमवले, ते खर्च केले नाहीत. एकूण 1 रुपया 2 आणे हे पैसे जमा झाले आणि त्यामध्ये त्याच्या भावाचा तो नवीन सदरा किंवा कोट जो आहे तो कोट शिवून झालेला होता. आता त्याने तो कोट शिवला. आता पुढची वेळ होती आपल्याला आता तो कोट घेऊन घरी जायचा आहे आणि गणेश चतुर्थीचा सणही जवळ आलेला आहे. तर श्याम म्हणतो, मी घरी जाण्यास निघालो. घरी जाण्यास म्हणजे घरी जायला आता निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो म्हणजे तो पेईंग गेस्ट आपण म्हणतो ना की हॉस्टेल नसेल तर आपण एक रूम रेंटवर घेतो. तर तसं तो ज्यांच्याकडे राहत होता, ज्यांच्या घरामध्ये, ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस. म्हणजेच काय? आता हा जो गणपतीचा जो उत्सव असतो तो हा पावसामध्येच असतो. मग आता तू पाऊस पाण्याचा जाऊ नकोस असं ते म्हणाले. का जाऊ नकोस? तर नदी नाल्यांना पूर आले असतील. नदी जी आहे ती नदी किंवा लहान मोठे जे ओढे असतात यांना पूर आला असेल. पूर आला असेल म्हणजेच काय? तर ते अगदी पाण्याने तुडुंब भरून वाहत असतील, म्हणजेच त्यांना पूर आला असेल असं ते म्हणाले. आता या ठिकाणी पुढे सांगितले, पिसईचा पर्ह्या, सोंडेगरचा पर्ह्या यांना उतार नसेल. बघा, पिसईचा पर्ह्या. पर्ह्या म्हणजे काय? तर लहान आकाराचा ओढा. हा ओढा म्हणजेच पर्या. पण पिसई म्हणजे काय? तर त्या ओढ्याला दिलेलं नाव. आता हे नाव कसं पडतं? एकतर ते कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या गावात आहे त्याच्या अनुसार त्या पर्ह्याला किंवा त्या ओढ्याला नाव देतात. तर हा जो आहे हा पिसईचा पर्या आहे आणि हा जो आहे हा सोंडेघरचा पर्या आहे. बघा, मी चित्रात दाखवलेला आहे की हा जो दिसतोय हा जो प्रवाह आहे हा पर्ह्या किंवा ओढा आपण याला म्हणतो. मोठ्या आकाराचा हा पर्हा किंवा ओढा इथं दिसत आहे आणि हा बघा दोन्ही किनारे भरून हे पाणी वाहत आहे. म्हणजेच
यांना उतार नसेल, उतार नसेल म्हणजे पाणी उतरलं नसेल, पाणी कमी झालं नसेल, त्या पाण्याचा प्रवाह फार जास्त असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमचे ऐक, ऐक म्हणजे आम्ही सांगतो त्याकडे लक्ष दे, आमचं ऐक, मी कोणाचे ऐकले नाही. मी म्हणजे कोण? श्याम. श्यामने कोणाचेही ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. हृदय म्हणजे काय? आपला हार्ट, बरोबर आहे ना? प्रेमपूर, प्रेमपूर म्हणजे काय? प्रेम ओथंबून वाहत, जसं की या ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी असं भरून वाहतंय, अगदी तशा त्या प्रकारे हृदयामध्ये आपल्या भावासाठी, आपल्या लहान भावासाठी खूप प्रेम जमा झालेलं होतं. ते प्रेम ओथंबून वाहत होतं किंवा ओसंडून वाहतंय. म्हणून इथं सांगितलं आहे की हृदयात प्रेमपूर आला होता. प्रेमपूर येणे, हृदयात प्रेमपूर येणे हा एक वाक्प्रचार आहे. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. म्हणजे नदी नाले तर लहान झाले हो, त्यापेक्षाही जास्त प्रेमपूर माझ्या हृदयात आलेला होता असं श्याम या ठिकाणी आपल्याला सांगतो. नवीन कोट बांधून मी निघालो. बघा चित्रामध्ये दाखवलंय की श्यामने कशा प्रकारे नवीन कोट जो आहे तो कोट बांधून, त्या काळामध्ये प्लास्टिकची पिशवी किंवा सुटकेस या सगळ्या गोष्टी नसायच्या. तर अशा प्रकारे थोडक्यात मी एक इमॅजिन केलंय की अशा प्रकारे श्यामने तो कोट बांधून घेतलेला असेल. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. मनात श्यामच्या असा विचार आला की अरे जर मला पंख असते पक्ष्यांसारखे तर मी झटकन उडून गेलो असतो आणि आपल्या घरी पोचलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. श्रम म्हणजे कष्ट. त्याला चालण्याचं काही कष्ट वाटत नव्हतं, कारण त्याला आपल्या घरी जायचं होतं, आपल्या भावाला भेटायचं होतं. सुख स्वप्नात दंग होतो. सुख स्वप्न, आनंदाचे, सुख म्हणजे आनंद, स्वप्न म्हणजे एक ड्रीम. आता इथं तसं नाही. तो जेव्हा चालत होता तेव्हा तो स्वप्न बघत होता. म्हणजेच दिवसा स्वप्न बघणे त्याला सुख स्वप्न असं म्हणतो. उघड्या डोळ्यांनी तो स्वप्न बघत होता चालत चालतच. आईला किती आनंद होईल या कल्पनेमध्ये मी होतो. मी आता जेव्हा घरी पोहोचेन तेव्हा आईला किती आनंद होईल हा विचार श्याम करत होता. एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. बघा या ठिकाणी एक नाणेटी नावाचे इथं एक साप दिसतोय हिरव्या रंगाचा, बघा पायाजवळ श्यामच्या. हा जो साप आहे या सापाला नाणेटी असं म्हणतात. आता नाणेटी म्हणजे काय? तर एक प्रकारचा साप. त्याचा रंग हिरवा असतो. म्हणजे थोडक्यात तो झाडांवर राहतो, झाडातील पानांमध्ये तो लपून बसतो, म्हणून त्याचा रंग हिरवा असतो. तर त्याला म्हणतात नाणेटी. तर ही नाणेटी जी आहे ही पायाजवळून उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटते. बघा लहान मुलगा येतो तुमच्यासारखाच, त्याला देखील भीती वाटते सापाची. त्याला सापा जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. जपून म्हणजेच काय? काळजीपूर्वक, थोडा विचार करून, नीट बघून व्यवस्थितपणे तो चालू लागला. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. दुथडी म्हणजे मगाशी म्हटलं मी, दोन्ही किनारे भरून, अक्षरशः ते किनारे भरून पिसईचा जो पर्या आहे तो वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. ओढ म्हणजे काय? की त्या पाण्याला खूप फोर्स होता. पाणी फोर्सनी वाहत होतं. अगदी एखाद्या आपण बघतो बातम्यामध्ये कधी कधी की कुठल्या नदीला पूर आला, तर त्या नदीच्या पुरामध्ये कधी कधी गाडी वाहून जाते, कधी कधी माणसं वाहून जातात, प्राणी वाहून जातात. का? कारण त्या पाण्याला ओढ जास्त असते, फार ओढ असते. तसंच ओढ या पाण्याला होती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय करायचे? प्रश्न पडला. आता काय करायचं? कसं जायचं आपण या पाण्यामधून पुढे? तर आईचे नाव घेतले. बघा श्यामने आईचे नाव घेतले. आपल्याला जेव्हा संकट येतं आपण काय करतो? देवाचं नाव घेतो. परंतु या ठिकाणी श्यामने आईचे नाव घेतले. म्हणजे बघा संस्कार किती चांगले होते त्या श्यामवरती. आई हेच खरे दैवत, अशा प्रकारचा एक सुविचार आहे. कारण आई ही आपली पहिली देवता आहे. आई ही खरी देव आहे, कारण तिनेच आपल्याला या जगामध्ये आणलेलं असतं, तिने आपल्याला हे जग दाखवलेलं असतं. म्हणून आई ही पहिलं दैवत आहे. आणि या संकटामध्ये आता काय करायचं? तर त्याने आईचं नाव घेतलं आणि शिरलो पाण्यात. शिरलो म्हणजे काय? तो पाण्यामध्ये उतरला. हातात काठी होती. बघा चित्रात दाखवलंय, हातात काठी आहे, डोक्यावरती
सदरा बांधून घेतलेला आहे. पुढे काठी टाकायचो व मग पाऊल टाकायचे. बघा, काठी हातात घेण्याचा उद्देश फार वेगळा असतो. काठी हातात घेण्याचा उद्देश सर्वात महत्त्वाचं, लहान मोठ्या सरपटणारे प्राणी किंवा जे प्राणी आपल्यावरती हल्ला करू शकतात त्यांच्यापासून सुरक्षा किंवा बचाव करण्यासाठी आपण काठीचा उपयोग करतो. चालताना आधार मिळावा, सपोर्ट मिळावा म्हणून काठी वापरली जाते. पाण्यामध्ये काठीचा वापर करावा लागतो, कारण ज्या पाण्यातून आपण चाललेलो आहे ते पाणी जेव्हा आपण पाय टाकू तेव्हा ते पाणी किती खोल आहे का, किंवा पाणी जर खोल असेल आणि आपण जर डायरेक्ट पाय टाकला तर आपण बुडू शकतो. तर त्याचा एक अंदाज घेता यावा म्हणून हातात काठी घेतलेली असते आणि त्या काठीच्या आधाराने पुढे पुढे एक एक पाऊल टाकायचं असतं. अगदी त्या प्रकारे श्याम टाकत होता, कारण तो गाव खेड्यामध्ये राहिलेला होता, त्याला तिथल्या गोष्टींची माहिती होती. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवेल. मी माझ्या भावास भेटावयास जात होतो, त्या नाल्या इतकाच मी उत्सुक होतो. बघा, आता श्याम म्हणतोय की तो नाला कसा, तो जो पर्याय आहे किंवा तो जो काही नाला आहे तो मला कशाला बुडवील. तो देखील कोणाला तरी भेटायला चाललेला आहे, नदीला भेटायला चाललेला असेल, मग त्याला पण कोणाला तरी भेटायचंच आहे आणि मलाही माझ्या भावाला भेटायचं आहे. मग आम्ही दोघं एकमेकाला कोणाला तरी भेटायला चाललेलो आहे, त्याचीही स्थिती तीच आहे, माझीही स्थिती तीच आहे, मग दोघं आम्ही सारखेच आहोत, मग आम्ही एकमेकाला कशाला त्रास देऊ, तो कशाला मला बुडवील. असा विचार जो आहे हा विचार श्यामच्या मनात आलेला आहे. किती छान विचार आहे बघा. धावपळ करीत होतो त्या नाल्यांप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. त्या नाल्यांमध्ये पाणी होतं, ते नाले पाणी भरून घेऊन जात होते आणि श्याम म्हणतो की मीही माझ्या हृदयामध्ये तेवढंच प्रेम भरून घेऊन जात होतो. बघा, आपण आता इथपर्यंत आपला पाठ बघितलेला आहे. जर संपूर्ण धडा शिकवायचा म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे आपण या धड्याचे 2 भाग केलेले आहेत. त्यातला आता भाग आपण एक बघितला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चित्र आवडलीच असतील आणि चित्र फार त्या प्रसंगानुरूप मी बनवलेले आहेत, प्रयत्न केलेला आहे बनवायचा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. नसेल बघितलं तर आपण हा सर्व व्हिडिओ बघा आणि या पाठामधील ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण या पाठामध्ये बघितलं की या पाठाचे लेखक, आता आपण जरा मुद्द्यांकडे जाऊया, मुद्दे बघूया काय काय आहेत. तर या पाठाचे जे लेखक आहेत, ह्या लेखक त्यांचं नाव आहे साने गुरुजी. साने गुरुजींचंच पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म आपण बघितला. यांचा जन्म 1899 साली झालेला आहे. यांचा मृत्यू 1950 साली झालेला आहे. हा जो पाठ आहे हा पाठ श्यामची आई या पुस्तकातून घेतलेला आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये लहान भावंडाविषयी असणारं प्रेम आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आईची शिकवण आपण बघितलेली आहे. आता ज्यावेळेस लेखक किंवा श्याम दापोलीस आलेला होता, शाळा सुरू झाली होती, आपल्या गावावरून तो आलेला होता, तर येताना त्याने जो काही निश्चय केलेला होता तो निश्चय आपण बघितला की लहान भावाला सदरा शिवायचा होता, कारण त्याने आपल्या आईकडे हट्ट धरलेला होता. मग त्यासाठी श्यामकडे पैसे आवश्यक होते. बाबा जेव्हा दापोलीस यायचे तेव्हा त्याला काही पैसे द्यायचे. श्यामने ते पैसे साठवले. त्या पैशामधून त्याने आपल्या लहान भावासाठी कोट शिवला. तो कोट घेऊन तो आपल्या गावाला निघालेला आहे आणि गावाला जात असताना त्याला रस्त्यामध्ये जे काही प्रसंग येत आहेत त्या प्रसंगामध्ये बघितलं की आपण त्याच्या प्रवासामध्ये पायामध्ये रस्त्याने चालत असताना एक नाणेटे नावाचा जो सापाचा प्रकार आहे तो साप पायाजवळून जातो. श्याम पाण्यात उतरतो, हातात काठी घेऊन एक एक पाऊल पुढे टाकतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या पाठाचे मुद्दे बघितले की या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ बघितला, ऐकला, आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना
हा व्हिडिओ पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण याचाच दुसरा भाग लवकरच आपल्यासाठी मी पाठवत आहे. तोपर्यंत या भागाचा अभ्यास करा. तोपर्यंत धन्यवाद.